राज्यात बनावट गुटखा तस्करांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। अकोल्यातील एमआयडीसी परिसरात थेट बनावट गुटखा तयार करण्यात कारखान्यावरच धाड टाकण्यात आली आहे। या कारवाईत तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नामांकित कंपन्यांच्या नावाने हा बनावट गुटखा तयार केला जात होता। गोदामानंतर आता थेट कारखान्यावरच घाला घातल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत। या कारवाईबाबत अधिक माहिती देत आहेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर। पाहुयात। कळमनुरी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात दोन गटांमध्ये अचानक वाद पेटला। सुरुवातीला झालेल्या हाणामारीनंतर थेट बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या। या गोळीबारात लुकमान सिद्दीकी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर ओसामा सिद्दीकी, सारिया सिद्दीकी, इम्रान सिद्दीकी आणि मेहराज सिद्दीकी हे 4 जण गंभीर जखमी झाले। सर्व जखमींना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठा बंदोबस्त तैनात केला असून शहरात शांतता राखण्याचं आवाहन केलंय। दरम्यान हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये एमआयडीसी 4 फेजमध्ये ग्रोथ फेजमध्ये हा कारखाना असल्याची गोपनीय माहिती मिळाली 2-3 दिवसापूर्वी। त्यानुसार मग आपण काय केलं की सर्व एफडीएचे अधिकारी आपण बाहेर जिल्ह्यात तिथे बोलून घेतले आणि आपण एक सकाळी 6 वाजल्यापासून याच्यावर वॉच ठेवून होतो आपण आणि अशा ठिकाणानंतर सर्व आम्ही एकदम इथं राड मारलेली आहे। सदर ठिकाणी 3 कामगार काम करत असल्याचे आढळले। तसेच या ठिकाणी कच्चा माल जो गुटखा बनवण्यासाठी वापरत डुप्लिकेट गुटखा बनवण्यासाठी वापरतो तो सापडला। लेबल्स जे पॅकिंग करण्यासाठी होते, त्यानंतर त्या मशिनरीज ज्या वापर केला जातो ते सापडलेले आहेत। असे एकंदर 3 आरोपी काम करताना सापडले आणि एक गौरव शर्मा नावाचा एक आरोपी आहे, तो अद्याप इथे पोहोचलेला नाहीये। तर आणि जो जागा मालक आहे म्हणजे पहिले 3 जो ऑपरेट करतो तो आणि जो जागा मालक आहे त्याच्या विरोधामध्ये आपण एफआयआर देऊन आपण मोकोकाची कारवाई आपण प्रस्तावित करणार आहोत। जवळपास हा कमीत कमी 50 लाखाचा माल होईल, कारण अजून मोजणी सुरू आहे या मालाची, तर कमीत कमी 50 लाख होईल असा अंदाज आहे। यस, आपण कारण संघटित गुन्हेगारी स्वरूप आहे। 5 आरोपी एकूण याच्यामध्ये आपण आता निष्पन्न झालेले आहेत। त्यांच्यावर एफआयआर आणि कारवाई प्रस्तावित करू आपण। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।